पहिलं प्रकरण साम्यवादी भौगोलिक शोध व वसाहतवादी पार्श्वभूमी. आधुनिक जगाच्या इतिहासात अमेरिका, स्वातंत्र्य युद्ध, फ्रान्स राज्यक्रांती आणि औद्योगिक क्रांती याचा मोठ्या प्रमाणात बदल घडवला. औद्योगिक क्रांती ही 8व्या शतकातील महत्त्वपूर्ण घटना मानली जाते. जगावर औद्योगिक क्रांतीचे परिणाम झाले. आधुनिक काळातील साम्यवाद हे औद्योगिक क्रांतीचे अपत्य आहे. पूर्वीच्या काळी अनेक राज्ये शेजारच्या किंवा दूरवरच्या प्रदेशावर आपले वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी महत्त्वाकांक्षा बाळगते असते. या महत्त्वाकांक्षेमुळे जगात ग्रीक, रोमन, तुर्की राज्याचे निर्माण झाले. भारतात चंद्रगुप्त मौर्य, सम्राट अशोक, बादशहा अकबर यांनी बलाढ्य साम्राज्य निर्माण केले. आपल्या देशाबद्दल वाटणारी अभिमानाची गोष्ट आणि बऱ्याच लष्करी साम्राज्याचे प्रदर्शन करणे हीच पारंपरिक साम्यवादाचे मुख्य प्रेरणास्रोत होते. प्रारंभाच्या काळात राजे, महाराजे आपल्या साम्राज्य विस्तार करताना संपत्ती आणि इतर आर्थिक फायदे मिळवणे आणि गोष्टी फारसे महत्त्व देत नव्हते. आधुनिक काळात साम्यवादाचे स्वरूप बदलले. भौतिक शोध. भौगोलिक शोध. इसवी सन 1415 मध्ये इस्तांबूल हे ठिकाण ऑटोमॅन तुर्कीने जिंकून घेतले. आशियामध्ये जगाचा खिशाचा भूमार्ग युरोपियन लोकांना व्यापण्यासाठी बंद झाला. या काळात युरोपातील व्यापार वाढला होता. हा मार्ग तुर्कीच्या बदल्यात गेल्यामुळे युरोपियन लोकांना जलमार्गाचा शोध घेण्याची आवश्यकता वाटू लागली. युरोपातील व्यापारी पूर्वकालीन देशांबरोबर व्यापार करण्यात उत्सुक होते. पोर्तुगीज राजा हेन्री याने नौकानयनाला उत्तेजन दिले. युरोपातील अनेक राजे व व्यापारी यांनी नवे सागरी मार्ग शोधून काढणाऱ्या दरवाढीला प्रोत्साहन दिले. त्यामुळे धाडसी कलानीती नया जलमार्गाचा शोध लावायला सुरुवात केली.